लक्ष्मी हॉबीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज बटाटू भजी बनवणार आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। एक बटाटा घेऊन त्याला व्यवस्थित आपण साल काढून घेऊन असे पीसेस करून घ्यायचं। चणा डाळीचं पीठ, सोडा, मीठ, लाल तिखट, ओवा। एक पॅन गरम करायला ठेवायचा, त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं। अगदी फटाफट बनणारे चवदार एकदम भजी आहेत। तर चणा डाळीमध्ये आपण चटणी, मीठ, ओवा आणि सोडा हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं। दोन चमचाभर इथं ओवा वापरलाय मी आणि पाणी आपण थोडंसं लागल तसं घालून आपण मिक्स करून घ्यायचं। एक पातळ थोडंसं आपण पीठ तयार करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। हाताच्या या चमच्याच्या मदतीने तुम्ही पीठ मिक्स करून घेऊ शकता। गाठी राहू नयेत म्हणून आपण व्यवस्थित ह्याला असं फेटून घ्यायचं आहे। सोडा पण त्यात व्यवस्थित मिक्स झालेला दिसतोय। आता जे आपल्या कापलेले पीसेस आहेत, तेल गरम झाले का थोडंसं बघून घ्या। 2 थेंबर पीठ टाकून पटकन वर आले की समजायचं की तेल गरम झालंय। हे सगळं बटाट्याचं काप घ्यायचं, चणा डाळीच्या पिठात घालायचं, थोडंसं त्याला भिजू द्यायचं आहे। त्याला व्यवस्थित लागू दे पीठ। सगळं असं व्यवस्थित भिजवून झालं की आपण ह्याचा एक एक काप घेऊन तेलात सोडायचा। कुरकुरीत छान मस्त छानच बनतात हे भजी। एकदा नक्कीच बघा तुम्ही। बटाट्याची भजी पॅन मध्ये असं एक एक सोडू ना। सोडून झालं की आपण चिमट्याच्या किंवा चमच्याच्या मदतीने हे पलटून व्यवस्थित घ्यायचं आहे। मी इथे चिमटा घेतलेला आहे। चपटी भजी आहेत त्यांना पलटायला बरं पडतंय। जरासं सांभाळून सगळं व्यवस्थित तळून झालं आपलं कुरकुरीत। तर ह्याला आपण व्यवस्थित एकावर एक ठेवून व्यवस्थित ह्याला बाहेर काढून घ्यायचं आहे। रंग सुद्धा किती छान आलेला आहे। याला खायला सुद्धा इतकं टेस्टी मस्तच आहे, बघू शकताय। ताटीत काढून दाखवते मी। आवडलं की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक शेअर इतरांनाही करा शेअर। असंच काही नवीन व्हिडिओ मी आणत राहीन। एकदा नक्कीच ट्राय करून बघा। असं मस्तच भजी बनतील आपलं। तोडून सुद्धा मी तुम्हाला दाखवते। एकदम क्रिस्पी कुरकुरीत आपलं भजी तयार झालेलं आहे। बटाटा सुद्धा आतला छान शिजलेला आहे, बघू शकताय। मस्तच। तर चला, धन्यवाद।